नमस्कार. आपण मनाच्या श्लोकातला आज 67वा श्लोक पाहत आहोत. 66 पर्यंत आपण मागच्या वेळेला बघितले. आता आपण 66वा श्लोक बघूयात. पहिल्यांदी नेहमीप्रमाणे आपला घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रत्येक शेवटच्या ओळीमध्ये बघा हे राम चिंतित जावा. मागच्या वेळेला आपण ध्यानाचं महत्व बघितलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटतं की आपण दरवेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण दर गुरुवारी आरती करतो दत्ताची, आणि त्यावेळेला संत एकनाथ महाराजांनी ही लिहिलेली आरती आहे. त्याच्यामध्ये बघा ध्यानाचं कसं छान ओळी आहेत. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त हे ध्यान. ध्यानाचं बसायचं असलं की ह्या चारी एकनाथांनी सांगितलेल्या गुरुवारच्या दत्ताच्या आरतीच्या ओळी आठवाव्यात, कारण अतिशय एकाग्र चित्तने ध्यान झालं पाहिजे. आणि ध्यानामध्ये श्रीरामांची मूर्ती, देवाची, तुमच्या आवडत्या देवाची मूर्ती कोणतीही ध्यानात आली पाहिजे. म्हणून सत्याचा शोध घ्यायला आपल्याला हे सांगतायत, कोण समर्थ सांगतायत की सत्याचा शोध घ्या, त्यावरून तुम्हाला तुमचं ध्यानामध्ये मन रमेल. आणि एकदा का ध्यानात मन रमलं की तुमचं मन एकाग्र होईल. एकाग्र मन झालं की तुम्हाला मग सात्विक आहार, सात्विक विचार आणि त्याच्यामध्ये सातत्य राहील. आणि मग ते एकदा सातत्य राहायची वेळ झाली की तुमच्या सतत आपल्याला ध्यान करायचं राहिलेलं आहे, आपलं ध्यानाला बसायची वेळ झालेली आहे, हे असं लक्षात येईल. हळूहळू ही क्रिया होईल. आता या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत की लोकांची सकाळची जी सुरुवात होते ना, ती सकाळची सुरुवात बघा कशी होते. ती वर्तमानपत्र वाचण्यानी, मग त्याच्यामध्ये दरोडे, मारामाऱ्या, दरोडे, अनेक असे वृत्तपत्रामध्ये येतो आणि त्यांनी आपली सुरुवात होती. मग हे काही चांगलं आहे का? नाही का? मग त्यांनी सांगितलं की जर असं करायचं नाही, वृत्तपत्राने आपली सुरुवात करायची नाही. आपल्याला सांगितलं शास्त्रामध्ये की प्रथम आपल्या हाताचं दर्शन घ्यायचंय, धरती मातेचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून गर्गमुनी जे आहेत ना, त्या गर्गमुनींनी पण खूप छान सांगून ठेवलेलं आहे की भगवंताचं दर्शन घेताना भगवंताची थोरवी तुम्ही लक्षात घ्या, किती थोर आहेत भगवंत. आणि आपलं मन असं भावविभर झालं पाहिजे. त्यावेळेला ते म्हणतात की तुमचं ध्यान लागेल, भावविभर मन होईल आणि अंतरयामी भगवंतावर प्रेम बसेल. त्यावेळेला ध्यानामध्ये लक्ष लागेल, असं समर्थ आपल्याला समजून सांगतायत. आणि म्हणून मागच्या वेळेला पण आता पण थोडासा संदर्भ त्यात आलेला आहे. नंतर ते सांगतात की घनश्याम हा राम लावण्य रूपी महावीर गंभीर पूर्ण प्रतापी. बघा पहिल्या चरणातच त्यांनी सांगितलंय की आपलं जर जीवन शुद्ध अंतराळी प्रेम असेल तर मनाला स्थिरता येईल. आणि मनाला एकदा स्थिरता आली की मग घनश्याम आठवेल. मग घनश्याम कसे आहेत ते समर्थ सांगतात की ते सावळे आहेत. सावळा रंग कसा असतो? संग्रहात्मक असतो. किती सुंदर सांगितले बघा. आणि संग्रहात्माचं प्रतीक, आता भगवंताजवळ काय संग्रह आहे? तर गुणांचा संग्रह आहे, नाही का? म्हणून गुणांच्या संग्रहाने भगवंत नटले थटलेले आहेत. ईश्वराचं सौंदर्य पण त्याच्यात मन आपलं गेलं पाहिजे, त्यांच्या दागिन्याकडे नाही. त्यांच्या अंतर्मनामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये भगवंताची मूर्ती उमटली गेली पाहिजे, असं मन एकाग्र झालं पाहिजे. अजून एक समर्थ उदाहरण देतात की ढग पण कसे असतात? ते पण सावळे असतात. ढग कसे आहेत? उदार आहेत. आणि उदार असून सुद्धा ते कसे? पाण्याने भरलेले आहेत. आता पाण्याने भरलेले आहेत म्हणल्यानंतर श्रीरामचंद्र पण तसेच आहेत, अतिशय उदार आहेत. नंतर त्यांच्याकडे खूप ओलावा आहे, इतका ओलावा आहे की समर्थाने त्यांना लावण्य शब्द वापरलाय. बघा किती छान ना. अधिक शब्द हा गहन आहे, लावण्य शब्द. आणि म्हणून श्रीकृष्णांचं वर्णन केलं तर त्याच्यामध्ये पण मधुराधिपते अखिलम मधुरम म्हणून तेही एक वर्णन होतं. दुसरं तुकाराम महाराजांनी भगवंताचं वर्णन केलं तर तेव्हाही ते म्हणतात की गोड तुझे रूप गोड तुझे नाम. म्हणजे कोणी वर्णन करताना, ध्यान लावताना पहिल्यांदा भगवंताच्या अंतर्यामामध्ये शिरलं पाहिजे, आपलं मन ओलं झालं पाहिजे, भिजलं पाहिजे. दुसऱ्या शब्दामध्ये ते सांगतात की महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी.
दुसऱ्या चरणात महाधीर शब्द वापरलेला आहे बघा. पूर्ण प्रतापी शब्द वापरलाय, कारण प्रभू मोठ्या धीराचेच आहेत. किती प्रसंग आले त्यांच्यावरती, किती धैर्य त्यांनी दाखवलं, कारण ते सत्वगुणाचं सगळं लक्षण आहे. धैर्य असणं म्हणजे सत्वगुणाचं लक्षण आहे असं समर्थ म्हणतात. सीताहरणाच्या वेळेला भगवंत किती धीर गंभीर आणि धैर्यशील होते ते आपल्याला रामायणाची कथा ऐकून कळूनच येणार आहे. 14 वर्ष वनवासाला पाठवायची वेळ आली आणि आपल्याला निघायची वेळ आली, तेव्हाही ते किती धीर गंभीर होते. धीर त्यांनी कधीच सोडला नाही. गांभीर्य हे जसं झाडाचे मूळ खोलवर गेल्यानंतर होतं, तसं त्यांचं हे जीवन आहे प्रभूंचं. त्यामुळे अतिशय धीर गंभीरच. आपण अजून एक उदाहरण त्याच्यामध्ये बघूयात की जसं साधकाला त्यांनी सांगितलं की गांभीर्यामध्येच त्याचे सौंदर्य खुलतं, तर तसंच रामचंद्रांनी ज्या वेळेला हे सांगतात की संकट येतात भक्तावरती, त्यावेळेला पराक्रम जे करायचं आहे त्याच्याबरोबर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी भगवंत आलेले आहेत, हे समर्थ आपल्याला अगदी आवर्जून सांगून देतात. आणि ते आपल्या बरोबर आहेत. तसं बघायला गेलं तर दास्य भक्तीमध्ये सुद्धा नम्रता, प्रामाणिकपणा असतो की नाही. आणि म्हणून भक्ताचे रक्षण करण्याकरता दास्य भक्ती त्यांच्याजवळ खचून भरलेली होती. म्हणून ती भक्ती आपल्याकडे यावी म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. नामस्मरण नित्य नित्य नामस्मरण पाहिजे आहे, भगवंताने हे आवर्जून सांगितलेलं आहे. तेव्हा ही भावना पण हवी की भगवंत सतत माझ्या बरोबर आहे, ही श्रद्धा ठेवली पाहिजे. तो दास भक्ती आहे ती, ही श्रद्धा अतिशय तीव्र झाली पाहिजे. खरी भक्तीची सुरुवात तिथूनच होते. म्हणून भगवंताशी नेहमी अनन्य भावानीच भक्ती केली गेली पाहिजे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज बी नेहमी सांगतात की तुम्ही नामाचं अनुसंधानामध्ये राहा सतत. आणि हेच सत्य आहे. हेच सत्य आपल्याला समर्थ खोलून सांगतात की आपण सतत भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनाला एक वेगळाच सौंदर्य येईल, वेगळाच आकार येईल आणि भगवंताला ते आवडेल असंच आपण करावं, असं समर्थ आपल्याला एक सल्ला देतात. आणि ते आपण मान्य करूयात आणि तसं वागण्याचा प्रयत्न करूयात. एवढं पुष्प मी समर्थांच्या आणि भगवंताच्या चरणावर वाहते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.